काल दुपारपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि त्यामुळं वसई विरार नालासोपाऱ्यातला अतिवृष्टीचा जोर जो आहे हा संपलेला आहे। आज सकाळपासूनच पावसाने साचलेलं जे पाणी आहे हे या ठिकाणी ओसरलेलं आहे। मात्र मागच्या 5 दिवसापासून नालासोपारा पूर्व वाकणपाडा या परिसरामध्ये लाईट नसल्यामुळं जे नागरिक जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये हैराण झालेले आहेत। आपण बघू शकता की कशा पद्धतीनं लहान मुलं असतील, महिला असतील, ह्या सर्वजण आज घराबाहेर आहेत, कारण हा पूर्ण परिसर जो आहे हा चाळींचा परिसर आहे आणि लाईट नसल्यामुळं लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये हैराण झालेले आहेत। नेमके काय परिस्थिती आहे आपली, क्या बताओगे? आज 6 दिन से लाइट नहीं है। हम लोग लाइट के लिए इतना परेशान है, अभी तक कुछ भी नहीं हो रहा था। अभी कल से हम लोग दादा के ऑफिस में चक्कर लगा रहे हैं। अभी तो बारिश इतनी ज्यादा थी कि हम लोग जा भी नहीं पा रहे थे। कल से गए हैं, कल से वो लोग बोल रहे ट्रांसफार्मर लाने के लिए। कल का अक्खा दिन निकल गई, पूरी रात निकल गई, आज भी पूरा 2 बज गया, अब तक ये लोग ट्रांसफार्मर ला के दे नहीं रहे हैं। तो ऐसे हालत में हम लोग क्या करें, कहाँ जाएं? पानी भी डूबता है, एक खड़े रहते, पानी भी डूबता है, ऐसे खड़े रहते, बच्चा गोद में लो, कहाँ रखो बच्चा, लाइट अंदर कुछ दिखता नहीं, गटर में गिर जाते, क्या करेंगे हम लोग? गली में पानी इतना, छोटे छोटे बच्चे रात बिताते हैं, हम लोग कैसे बिताते हैं हम लोग जानते हैं। चौकी पर बैठ के मालिया पर किसी और के सहारा लेते हैं हम लोग, कहाँ जाएंगे हम लोग? इतना पानी रहता है घर में, खाना कैसे बनाएंगे? एक तो लाइट नहीं है, उसके ऊपर पानी घर में भरा हुआ है। अगर घर में लाइट अगर रहे सर तो बच्चे लोग को भी संभाल ले, इतना इतना पानी रहता है। सुनवाई क्यों नहीं? 5-6 दिन हो गए लाइट नहीं है। सब परेशान है, लाइट के लिए तो सुनवाई क्यों नहीं हो रही है? क्यों परेशान करा जा रहा है सरकार? काय के लिए? छोटे छोटे बच्चे इतना परेशान, पानी घुस गया, पूरा घर में रहने के लिए ना कपड़ा है, ना लता है, ना कुछ है जो इंसान पहन के अपना निकल जाएगा। कहाँ जाएंगे बच्चा लेके? बच्चे को कपड़ा भी नहीं है। किसी घर में जाएंगे 1 घंटे के लिए, 2 घंटे के लिए, तो सब टाइम के लिए तो नहीं बैठेंगे। क्यों सरकार ऐसा कर रहा है? सबसे परेशानी ज्यादा लाइट का है सर, लाइट दे दें बस, सब परेशानी तकलीफ है। लोकांमध्ये एक तीव्र संताप आहे। काही वयस्कर महिला सुद्धा माझ्यासोबत आहेत। किस तरह से रहते हो? अरे का बहुत बुरा तरीके से रहते हैं हम लोग को, बनावल खाइल मुसीबत हो गई बा। हाँ, लाइट न पानी से लेके घर तक पूरा पानी भैया, हम लोग का इतना नुकसान हुआ है कि पूछिए मत। हाँ, न खाना बना के खा पा रहे हैं, न कुछ हो रहा है। उनके भाई के मोबाइल पे मैं वीडियो बना के डाली हूँ, उनसे रात रात कैसे आदमी रहेगा? कहीं से निसार तो पानी का होना चाहिए। वही बोलती बेटा, रात भर हमने बैठल रहती, बितावती, रो रो के बितावती, बुरी हालत है, छोटा छोटा बच्चा। तर बघितलं तर अतिशय लोकांमध्ये एक तीव्र संताप आहे। माझ्यासोबत या ठिकाणी नगरसेवक सुद्धा आहेत, पंकज पाटील। का लोकांमध्ये एवढा तीव्र संताप आहे? 6 दिवसापासून लाईट नाहीये, का नेमका प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हाच आहे की जेव्हापासून पाऊस चालू झाला, अतिवृष्टी, आपण पूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडला, तुम्ही बघितला। ज्या दिवशी पहिल्या दिवसापासून पाऊस चालू झाला त्याच दिवशी इकडची लाईट ट्रान्सफॉर्मर उडाला। आम्ही कंटिन्यू म्हणजे दिवसातून जवळजवळ 100 कॉल आम्ही MSCBच्या अलग अलग अधिकाऱ्याला करत आहेत। ह्याच इथं आत्ता पाठवतो, आत्ता ट्रान्सफॉर्मर एकदा एक वेळ आले, केबल फॉल्ट आहे बोलून गेले, केबल टाकली, त्याच्यानंतर पुन्हा आले, पुन्हा चालू केली, पुन्हा बोलता आता ट्रान्सफॉर्मर गेलाय। म्हणजे ॲक्च्युली जे MSCBचे कर्मचारी यांना पण समजत नाही फॉल्ट काय झालाय। अगोदर बोलतात केबल फॉल्ट, नंतर ट्रान्सफॉर्मर, आणि असं बोलतात एकत्र वसई तालुक्यात एवढे ट्रान्सफॉर्मर गेलेत की अवेलेबल ट्रान्सफॉर्मर होत नाही। आता काल सकाळपासून आम्ही कंटिन्यू, आमची 2 माणसं त्यांच्या संपर्कात आहेत, त्यांच्या म्हणजे मागेच फिरतात, जैन चॅक भाऊ कधी येईल, कुठून घ्यायचा काय, आम्ही गाडी अरेंज करतो, आम्ही हायड्रा देतो, जी सामुग्री पाहिजे ते आम्ही देतो, पण तुम्ही आम्हाला ट्रान्सफॉर्मर अवेलेबल करून द्या। काल रात्री 1 वाजेपर्यंत आम्हाला बोलवत होते की आत्ता येईल, लोक रस्त्यावर उभी होती रात्री 3 वाजे। पूर्ण कोणता एरिया आहे, किती वस्ती आहे आणि सध्या किती लोक अंधारामध्ये आहेत? वाकणपाड्यात ही वस्ती आहे, या वाकणपाड्यामध्ये अलग अलग कंपाऊंड बोलतात, रफिक कंपाऊंड आहे, बिस्मिल्ला मस्जिद, मोरिया कंपाऊंड, चौधरी इंडस्ट्री, असे अलग अलग कंपाऊंड। इथे कमीत कमी 20 ते 25 हजार लोक राहतात, 5 ते 10 हजार घरं आहेत। झोपडपट्टी ही म्हणजे झोपडपट्टी म्हणजे स्लम एरिया आमचा आहे हा।
निश्चित आपण बघितलेलं आहे की जवळपास 20 ते 25 हजार लोकवस्ती असणारा हा जो वाकणपाडा कंपाऊंड जो आहे हा मागच्या 5 दिवसापासून अंधारामध्ये आहे. महावितरणाचा मोठा असा गलथान कारभार या नागरिकांच्या माथ्यावरती पडलेला आहे. अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा जर महावितरणाकडून ट्रान्सफॉर्मर मिळत नसतील, विजेचे बिल मात्र भरमसाठ येतात, मात्र लोक अंधारात असताना महावितरण यांना सहकार्य करत नसल्याचा आरोप सुद्धा आता केला जातोय. आता अतिवृष्टीचं संकट संपलेलं आहे आणि या वाकणपाड्यातल्या लोकांच्या डोक्यावरती आता विजेचं संकट निर्माण झालं असल्याचं एकंदरीत चित्र निर्माण झालं आहे. त्यामुळे यांना कधी आता अंधारातून उजेडात जाण्याची वेळ येते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.